विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या छात्रों की गूंज अभियानाचा आज पुण्यात महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे। विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर राहुल गांधी थेट संवाद साधणार आहेत। नेमकं काय आहे हे अभियान, कुठून झाली याची सुरुवात आणि पुण्यात किती विद्यार्थी सहभागी होणार आहेत, पाहूया हा रिपोर्ट। विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी, बेरोजगारी आणि वाढता शिक्षणाचा खर्च या मुद्द्यांना घेऊन छात्रों की गूंज अभियानाची सुरुवात 17 जून 2026 रोजी राजस्थानच्या कोटा शहरातून झाली। काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत। देशभरातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेणं आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे। कोटा येथील पहिल्या कार्यक्रमात नीट, JEE, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला। त्यानंतर देहरादून आणि प्रयागराज येथेही छात्रों की गूंजचे कार्यक्रम झाले। देहरादूनमध्ये काँग्रेसच्या दाव्यानुसार सुमारे 20,000 विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले, तर प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येनं युवक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता। आता या अभियानाचा पुढचा टप्पा पुण्यात होत आहे। मात्र पुण्यातील कार्यक्रमाची दिशा काहीशी वेगळी आहे। विद्यार्थिनींच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। शिक्षण, पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील अडचणी, महिलांची सुरक्षा, समानता आणि रोजगाराच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। पुणे पोलिसांच्या परवानगीनुसार या कार्यक्रमाला 8 ते 10,000 लोकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे। त्यामुळे छात्रों की गूंजच्या पुणे टप्प्याकडे राजकीय आणि विद्यार्थी वर्गाचं लक्ष लागले। कोट्यातून सुरू झालेला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा हा आवाज आता पुण्यात पोहोचलाय। या आवाजाला पुण्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी किती प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी @पोस्ट मराठीला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।